सुंदर आहे ना निसर्गरम्य। तर आपण दापोली मार्केटला पोहोचलेलो आहोत। वॉल पेंटिंग्स केलेले आहेत सुंदर, इंटिरियर वगैरे सुंदर केलेलं आहे। बेस्ट जे आहे क्लासिक सगळ्या प्रकारची एकदम भारी वाटते। ही आहे सुरमई, इथे पापलेट आहे। बेडरूमची अपार्टमेंट आहे। फर्स्ट बेडरूम तुम्हाला काही अरे सोफा सेटिंग आहे, इथे तुम्ही बसून चिल करू शकता आरामशीर। नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रवासामध्ये। तर आज आपण चाललेलो आहोत दापोलीला आणि आपण एका सुंदर अशा हॉटेलला स्टे करणार आहोत। सी व्ह्यू हॉटेल आहे, अपार्टमेंट्स आहेत तिकडे आणि सुंदर अपार्टमेंट आहेत, बॅल्कनी आहेत। तुम्ही जर फॅमिलीसोबत गेलात तर तुम्ही तिकडे स्टे करू शकता, जेवण बनवू शकता, वॉशिंग मशीन, फ्रीज वगैरे, किचन सगळं आहे तिथे अवेलेबल आणि घरगुती पद्धतीचं तुम्हाला जेवण पण मिळतं। तर आता आपण आहोत सुंदर निसर्गरम्य ठिकाणी। हा आहे खेड मंडनगड रस्ता। तर आपण खेड मंडनगड रोडनी दापोलीला जाणार आहोत, कारण जो प्रॉपर दापोलीचा रोड आहे, खेड दापोली रोड, हा भयंकर खराब झाला आहे। प्रचंड असे खड्डे आहेत त्याला, त्यामुळे आपण तो रस्ता घेत नाही आहोत, आपण ह्या रस्त्याने निघालेलो आहोत। आणि हा रस्ता एवढा सुंदर आहे ना, निसर्गरम्य, एकदम जबरदस्त रस्ता आहे बघा। गाडी इथे थांबवले थोड्या वेळ। तर आता आपल्याला पोहोचायला तर लेट होईल, संध्याकाळ होईल, 6:15 झालेत आता इथेच। तर संध्याकाळचा व्ह्यू, नाईट व्ह्यू वगैरे आणि मॉर्निंगचा व्ह्यू कसा आहे, आजूबाजूला फिरण्याची ठिकाणं कशी आहेत, प्रॉपर्टी कशी आहे, पार्किंग स्पेस, अपार्टमेंट कशा आहेत, रूम्स कशा आहेत, हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर चला सुरुवात करूया ह्या प्रवासाची। गणपती बाप्पा मोरया। तर आपण दापोली मार्केटला पोहोचलेलो आहोत। तर इथे तुम्ही वाया महाड किंवा मंडनगड मार्गे पण येऊ शकता आणि जर तुम्ही त्या दिशेने आले तर खेडवरून तुम्हाला दापोलीला सरळ सरळ येता येतं। मुंबईवरून 230 किलोमीटर आहे जे हॉटेल आपण आता आज जिथे आपण आज चाललो आहे। तर मुंबईवरून 230 किलोमीटर आहे हॉटेल, पुण्यावरून 200 किलोमीटर आहे तुम्हाला आणि इथून दापोलीवरून आहे 18 किलोमीटर। तर अजून 31 मिनटं आहे तिथून पोचायला। तुम्ही इकडे एस टीने पण येऊ शकता, एस टी डेपोला उतरून ऑटो करून तुम्ही हॉटेलपर्यंत जाऊ शकता आणि जर ट्रेनने आलात तर खेड रेल्वे स्टेशनला उतरा आणि तिकडून मग एस टी करून दापोलीपर्यंत आणि दापोलीपासून पुढे। तर आता आपण हरणे अंजारले बायपासला आहोत आणि व्ह्यू बघा कसला जबरदस्त व्ह्यू आहे तो। तर आपण जिकडे स्टेला चाललो आहे ना, तिथून पण आपल्याला अशाच समुद्राचा व्ह्यू मिळणार आहे। तर आता आपण पोचू, अजून 10 मिनटं बाकी आहेत, 7:20 झालेत। तर बघा आपण आपल्या स्टेच्या जवळ आलेलो आहोत। हरणे अंजारले बायपासलाच आहे हा स्टे, त्यामुळे आपल्याला जो व्ह्यू मिळणार आहे हा जबरदस्त असेल उद्या सकाळी। आणि मस्त नवीन लाईट टाकल्यात मी गाडीला, आता पॉवरफुल झालेत बल्ब एकदम आपले। तिकडे बघा रेजेंटाचं बोर्ड दिसेल तुम्हाला, तर त्या रेजेंटाच्या बोर्डच्या इथूनच आपल्याला आज जायचं आहे। तर आपण फायनली पोचलेलो आहोत प्रॉपर्टीच्या इथे। हे सगळे अपार्टमेंट्स आहेत समोर आणि एकदम क्लिअर सी व्ह्यू आहे। समोर जो दिसतो तो सुवर्णदुर्ग किल्ला आहे, सकाळी एकदम भन्नाट व्ह्यू मिळणार आहे आपल्याला। तर आता बघूया, मी तुम्हाला नाईट व्ह्यू दाखवतो रूमचा कसा आहे वगैरे आणि सकाळी आपण एन्जॉय करू। तर अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर्टी आहे बघा, सुंदर अशी वॉल पेंटिंग्स केलेल्या आहेत, सुंदर छान आहे। कुठे गेलं? हां,
आणि इथे तुम्हाला अशा प्रकारे टॉयलेट आहे, इंग्लिश टॉयलेट. बघा प्रॉपर अपार्टमेंट कसं असतं तसं आहे सगळं. ओपन किचन वगैरे, तुम्हाला गॅस, फ्रीज, जसं मी तुम्हाला सांगितलेलं मगाशी. अरे वा, देवारा पण आहे. इथे तुम्हाला बेडरूम, AC, इंटिरियर वगैरे सुंदर केलेलं आहे. सोफा सेट आहे. किचन, प्रॉपर एक किचन मिळतं तुम्हाला इथे. आणि हा सेकंड बेडरूम. तुम्हाला वॉर्डरोब वगैरे पण आहे इथे. सगळ्या रूम मध्ये असं सेम आहे किचन. आणि सगळ्यात बेस्ट जे आहे ते ही बॅल्कनी इथली. बघा हा नाईट व्ह्यू आहे. आपण दिवसाला पण टूर करणार आहोत या पूर्ण अपार्टमेंटची आणि बाकीचे रूम्स पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जो बेस्ट व्ह्यू आहे ना तो हा आहे. समोर जो दिसतोय, आता नाही दिसणार, पण समोर एकदम ओपन वाईड समुद्र दिसतोय आपल्याला इथून. बाजूला पण अपार्टमेंट्स आहेत, त्यांना पण बॅल्कनी आहेत. मोठी प्रॉपर्टी आहे खूप. तर मित्रांनो, आता आपलं जेवण आलेलं आहे. इथे तुम्हाला घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं. आणि हे बघा, हे सगळं पार्सल आलं आहे आपल्याला, कारण जे जेवण बनवतात ते अंजारलेला राहिलं आहे. तिथून एक 3-4 किलोमीटर. चपात्या, राईस, फिश वगैरे आहे याच्यामध्ये. चिकन आहे, चिकनमध्ये चिकन सुक्का बनवला आहे त्याने स्टार्टरमध्ये. सोलकढी वगैरे आहे. बघा हे सगळं मी दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. आणि आपण आता मस्तपैकी बाहेर इकडे जेवणार आहोत त्या टेबलवर, बॅल्कनीची मजा घेणार आहोत. बाकी सगळं तुम्हाला स्वतः जेवण बनवायचं ते बघा, ही भांडी वगैरे आहे तिकडे तुम्हाला अवेलेबल पूर्ण है ना. की 2 होतील. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. नाही 2 होतील. आणि सगळी सोय आहे तुमची इथे. म्हणजे तुम्हाला काय एक्स्ट्रा एन्जॉयमेंट करायची आहे तर त्याच्यासाठी बघा सगळ्या प्रकारचे ग्लासेस, सगळ्या प्रकारचे ग्लास पण अवेलेबल आहे तिकडे तुम्हाला. जेवायसाठी ग्लास काढलेत, आम्हाला पिण्यासाठी ग्लास पाहिजे जेवताना. पाणी पियायला घेतले. हा, एवढे शरीफ नाही कोणच, ते त्यांना पण माहिती. तुम्हाला इकडे विस्कीची, बिअरची, वाईनची वगैरे सगळी ग्लास आहेत. छान, म्हणजे सगळी अरेंजमेंट केलेली आहे इथे मालकांनी. आणि प्रॉपर एक किचनचं सेटअप आहे. तर आता थोड्या वेळात आपण जेवायला बसू. आणि खरंच खूप सुंदर वाटतंय, छान वाटतंय इथे. बाहेर असा पंखा वगैरे पण आहे तुम्हाला. आता बघा लाईटिंग वगैरे लावल्यात, एकदम भारी वाटतंय. महत्त्वाचं म्हणजे ह्या बॅल्कनीमध्ये उभं राहून जो समुद्राचा आवाज येतो आहे ना तो मस्त आहे. आणि वारा पण गार वारा सुटला आहे, सुंदर. समोर ज्या लाईटी चमकत आहेत तो हरणे किल्ला आहे, त्याच्या बाजूला हरणे बंदर आहे, समोर सुवर्णदुर्ग किल्ला आहे. तर आता आपण घेऊया जेवण. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारचं घरगुती पद्धतीचं जेवण आहे इथे. ही आहे सुरमई, इथे पापलेट आहे, राईस, कोळंबीचा रस्सा, चपात्या वगैरे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे जेवण ऑर्डर करू शकता. तर आता चला जेवण घेऊया. तर मित्रांनो, छान असं जेवण झालेलं आहे, घरगुती पद्धतीचं जेवण होतं. आणि आता आपण चाललेलो आहोत झोपायला. तर आता हा व्लॉग इथे एंड होतो आहे, म्हणजे ह्या नाईटसाठी. आणि उद्या सकाळी सुंदर दृश्य आपल्याला अनुभव करायला मिळणार आहेत. त्याचबरोबर ड्रोन शॉट्स पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत. आणि सुंदर आहे परिसर, समोर व्ह्यू वगैरे जबरदस्त आहेत. तर किरण आता ह्या बेडरूममध्ये झोपतो आहे. इथे पण AC वगैरे सगळं आहे. आणि मी चाललो आहे इथे. आपला आजचा बेडरूम असणार आहे माझा हा. आणि इथे पण AC वगैरे सगळं आहे जसं मी तुम्हाला दाखवलं आहे. त्याचप्रकारे तुम्हाला इथून एक बॅल्कनी पण आहे, जिथे तुम्ही आरामशीर बसून गप्पा वगैरे मारू शकता, तुमचा टाईम घालू शकता व्यवस्थित. आणि सुंदर अशी डेकोरेशन केलेली बॅल्कनी आहे ही बघा. इथे तुम्हाला एक छोटासा टेबल पण आहे. तर आतासाठी गुड नाईट. द नेक्स्ट डे. तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. खूप छान झोप लागलेली. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, बेस्ट पार्ट म्हणजे व्ह्यू. तर मी आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो, कसा व्ह्यू आहे तो बॅल्कनीमधून.
हाच बेस्ट पार्ट आहे इथला, कारण असा व्ह्यू तुम्हाला अजून कोणत्याच प्रॉपर्टीवरून मिळणं अशक्य आहे. बघा कसला भन्नाट व्ह्यू आहे तो. आपल्याला एकदम समोरच दिसतोय सुवर्णदुर्ग आणि आजूबाजूला आपल्या मच्छीमार बांधवांच्या बोटी आहेत सगळ्या. आणि तो समोर जो दिसतोय तो आहे हरणे किल्ला. हा इथे जो दिसतोय तो आहे हरणे किल्ला आणि ते आहे हरणे बंदर. खूप भारी आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. म्हणजे अरबी समुद्र मोर दॅन 180 डिग्री आपल्याला इथून एक्सपिरियन्स करायला मिळतोय. आणि अशा प्रकारे हा पूर्ण डे टाईम व्ह्यू आहे बॅल्कनीचा. तर आता आपण घेत आहोत ड्रोन शॉट्स. एन्जॉय करा. तर अजून पण रूम्स आहेत. टोटल 4 अपार्टमेंट्स आहेत. त्या पण मी या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. आणि त्याचबरोबर मालकांचा नंबर पण मी प्रोव्हाइड करतो डिस्क्रिप्शनमध्ये. त्यातच जे पूर्ण लिस्ट आहे ती कॅटलॉग ते पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. तर त्या अपार्टमेंटसारखी अजून आपल्याकडे 3 अपार्टमेंट आहेत. त्याच्यातली आपण सेकंड बघतोय आता. तर एंट्री केल्या तुम्हाला इन्व्हर्टर वगैरे दिसेल. इकडे तुम्हाला वायफाय आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे इंग्लिश टॉयलेट आहे. गरम पाण्यासाठी गीझर आहे. तुम्हाला 2 बेडरूमची अपार्टमेंट आहे. फर्स्ट बेडरूम तुम्हाला इथे आहे. असं स्पेशियस बेडरूम आहे. तुम्हाला इथे वॉर्डरोब वगैरे आहे. AC आहे तुम्हाला इथे. त्याचप्रकारे तुम्हाला इथे जर जेवण बनवायचं आहे तर तुम्हाला इथे गॅस पण आहे, शेगडी आहे, सगळं आहे. इथे तुम्हाला एक छोटासा फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर आहे तुम्हाला. अरे तर तुम्हाला इथे फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर आहे. तुम्हाला काय ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला इथे सिटिंग स्पेस आहे. 2 जणांना बसून इथे गप्पा मारता येईल. चहा वगैरे पिण्यासाठी सिटिंग स्पेस आहे. एक सोफा आहे. तुम्हाला इथे टेलिव्हिजन आहे. म्हणजे असा लिव्हिंग रूम आहे. समोर सुंदर असा व्ह्यू आहे, तो पण बघूया आपण. आणि हा सेकंड बेडरूम आहे तुम्हाला. तर हा बेडरूम अशा प्रकारे आहे. इथे पण तुम्हाला AC मिळतो आणि इथून पण तुम्ही डायरेक्ट बॅल्कनी ॲक्सेस करू शकता. बघा सुंदर अपार्टमेंट्स आहेत. अपार्टमेंट स्टे हवा असेल तुम्हाला फॅमिलीसोबत, मित्रांसोबत, तर तुम्ही हे ऑक्युपाय करू शकता. आणि अशा प्रकारे एक टेरेस बॅल्कनी आहे मोठी. इथे पण तुम्ही संध्याकाळी बसू वगैरे शकता, रिलॅक्स करू शकता, चिल करू शकता. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे हा समोरचा व्ह्यू, जो एकदम क्लिअर सी व्ह्यू तुम्हाला इथून पाहायला मिळतो. आणि समोर सुवर्णदुर्ग किल्ल्याचं दर्शन होतं आणि बाकी सगळं जे आपण दाखवलं. आणि आपली ही अपार्टमेंट जिच्यामध्ये आपण स्टे केला आहे त्याच्या बाजूलाच ही दुसरी अपार्टमेंट आहे. जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्ही ह्या दोन्ही अपार्टमेंट ऑक्युपाय करू शकता. तर आता मी तुम्हाला बाकीचे पण 2 रूम दाखवतो. तर मित्रांनो आता आपण वरच्या फ्लोअरला आलेलो आहोत. आपण इथे खाली थांबलो आहे. त्याच्या बरोबर वरती अजून एक अपार्टमेंट आहे, म्हणजे ही 3rd अपार्टमेंट मी तुम्हाला दाखवतो आहे आता. आणि तसंच तुम्हाला सेम इथे इंग्लिश टॉयलेट वगैरे आहे. त्याच्या बाजूला तुम्हाला बेडरूम आहे, AC आहे तुम्हाला इथे पण तुम्हाला वॉर्डरोब वगैरे आहे फॅसिलिटी. त्याचबरोबर तुम्हाला इथे किचन आहे. तुम्हाला इथे एक छोटा गॅस स्टोव आहे, सिलेंडर आहे. इथे तुम्हाला फ्रीज आहे. त्याचबरोबर तुम्हाला बाकी डिश वगैरे सगळे इथे अवेलेबल आहेत. इथे पण तुम्हाला वायफाय कनेक्शन आहे, इन्व्हर्टर बॅकअप आहे. इकडे तुम्हाला ड्रेसिंग मिरर आहे, समोर सोफा सेटिंग आहे. इथे टेलिव्हिजन आहे लिव्हिंग रूमला, हॉलला. त्याचबरोबर बाहेर सुंदर अशी बॅल्कनी आहे. बॅल्कनीमधून तुम्हाला क्लिअर असा सी व्ह्यू आहे. जर तुम्हाला छोटी बॅल्कनी, छोटा रूम पाहिजे तर हा कपलसाठी बेस्ट आहे. इकडे तुम्ही बसून चिल करू शकता आरामशीर. आणि कसलं भन्नाट वातावरण झालं आहे समोर. म्हणजे अर्ध्या समुद्राचं पाणी एकदम काळ्या रंगाचं दिसायला लागलं आहे आणि समोरचं पाणी गढूळ दिसतं आहे.
आणि तुम्हाला इथे सेकंड बेडरूम आहे बघा. अशा प्रकारे हा सेकंड बेडरूम आहे. इथे तुम्हाला AC आहे. इथे तुम्हाला सिटिंगसाठी 2 खुर्च्या आणि एक छोटासा टेबल आहे. तर सुंदर रूम आहे. इंटिरियर वगैरे पण छान आहे. आणि तुम्हाला कपल्स वगैरे 2 कपल जरी तुम्ही आलेत तरी तुम्ही आरामशीर इथे ॲकोमोडेट करू शकता हा स्टे. तर चला आता आपण बघूया चौथा रूम. तर आता आपण बघूया चौथी अपार्टमेंट. म्हणजे 4ही ऑप्शन्स मी तुम्हाला दाखवतो आहे. तर हा आहे चौथा ऑप्शन. तुम्हाला बघा हे पण अशी एक सुंदर अपार्टमेंट आहे. इथे पण तुम्हाला सेम टॉयलेट आहे. इंग्लिश टॉयलेट, गिझर वगैरे आहे. इकडे तुम्हाला फर्स्ट बेडरूम आहे आणि हा अजून सुंदर आहे. हा बघा इंटिरियर वगैरे छान केलेलं आहे. तुम्हाला इथे वॉर्डरोब आहे, AC आहे, तुम्हाला फॅन पण आहे, एक्स्ट्रा फॅन, वॉल फॅन. त्या साईडला बॅल्कनी आहे बाहेर. इथे तुम्हाला परत शेगडी, सिलेंडर वगैरे आहे. तुम्हाला ग्लास, कटलरी वगैरे सगळे डिश वगैरे आयटम आहेत. आणि ड्रेसिंग मिरर सुंदर प्रकारे समोरच बनवलेला आहे. इथे तुम्हाला अशा L शेपमध्ये सोफा सेटिंग आहे. इकडे टेलिव्हिजन आहे. इथे तुम्हाला परत टेरेस बॅल्कनी मिळते मोठी. ह्या साईडला तुम्हाला सेकंड बेडरूम आहे. हा थोडा फॅन बंद करूया, ह्याचा आवाज डिस्टर्ब करेल. इथे आपल्याला सेकंड बेडरूम आहे आणि इथून पण तुम्हाला डायरेक्ट व्ह्यू आहे. समोर सी व्ह्यू आहे. मोठी टेरेस बॅल्कनी आहे. टेरेस बॅल्कनीमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. इथेही तुम्हाला AC आहे बघा. अशा प्रकारची पण तुम्हाला इथे सुंदर अशा सिटिंग चेअर्स दिलेल्या आहेत. इथे तुम्हाला लाकडी बेंच वगैरे आहेत आणि डिझायनर आहेत चांगल्या पद्धतीचे. आणि समोर तुम्हाला ओपन सी व्ह्यू. तर तुम्ही नोटीस केलं तर आपण तिकडे थांबलेलो आहोत. तर एक, त्याच्या बाजूचा 2, हा थर्ड आणि आपण आता वरती गेलेलो तो फोर्थ. असे 4 ऑप्शन्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. तर मित्रांनो फायनली इट्स टाईम टू चेकआउट. आपण भरपूर एन्जॉय केलं इथे. सुंदर प्रॉपर्टी आहे. इकडे तुम्हाला वेगवेगळ्या अपार्टमेंट्स आहेत. 2 बेडरूमचे अपार्टमेंट्स आहेत विथ बिग बॅल्कनी, विथ फुल्ली फर्निश किचन, एव्हरीथिंग. फ्रीज वगैरे सगळं आहे. कटलरी आहे. तुम्हाला स्वतःचं जेवण तुम्ही स्वतः बनवू शकता. आरामशीर तुमच्या 2 फॅमिलीज, म्हणजे जर तुम्ही 2 कपल्स असाल, लहान मुलं असतील तुमच्याबरोबर, तर तुम्ही अकोमोडेट करू शकता. 5 ते 6 लोकांची कॅपॅसिटी इझिली आहे. तसेच सी व्ह्यू अपार्टमेंट्स आहेत. प्रॉपर्टीचं नाव मी सांगितलं तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला, सी डेक अपार्टमेंट्स म्हणून नाव आहे. तर तुम्हाला जर फुल्ली फर्निश अपार्टमेंट हवं आहे किंवा मग जसे बाकीचे ऑप्शन्स मी तुम्हाला 3 दाखवले, एक त्याच्यातला ऑप्शन जो आहे ती छोटी बॅल्कनी आहे. बाकी 3ही अपार्टमेंटच्या मोठ्या बॅल्कनीज आहेत. 2 बेडरूम आहेत. आणि ज्याच्यामध्ये आपण थांबलेलो आज, तर हा वेल फर्निश्ड आहे. तर ही थोडी प्रीमियम सेगमेंटची अपार्टमेंट आहे. तर आता आपण निघतो इथून. एन्जॉय केलं. महत्त्वाचं म्हणजे जो समोरचा व्ह्यू आहे हा खूप सुंदर आहे. तुम्ही रिलॅक्स करून गप्पा मारत हा समुद्र, हा सुवर्णदुर्ग किल्ला एन्जॉय करू शकता, जे आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. बाकी मुंबईवरून तुम्हाला हे 230 किलोमीटर आहे. पुण्यावरून तुम्हाला बाय रोड 200 किलोमीटर आहे. जर लोकल ट्रान्सपोर्टने येत आहे तर खेड रेल्वे स्टेशनला उतरू शकता. बाय ट्रेन STने येत आहे तर तुम्हाला दापोलीपर्यंत ST आहे. तिथून पुढे रिक्षा किंवा मग ह्या साईडला ST सर्व्हिसेस चालू असतात. तर सीझन वाईज टॅरिफ्स आहेत इथे या प्रॉपर्टीचे. रिजनेबल दर आहेत, एवढे काय हायफाय नाही आहेत. पण तुम्ही जर एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या वेळी येत आहे, कोणत्या सीझनला येत आहे आणि त्यानुसार तुम्हाला दर जर माहीत करायचे असतील तर जो नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करा. डायरेक्ट मालकांचा नंबर आहे, तेच तुमच्याशी कोऑर्डिनेट करतील. बाकी माहिती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. तर आपण ही प्रॉपर्टी पूर्ण डिटेलमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला, तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न केला. एक सुंदर स्टे आहे. ऑनलाईन फोटो बघून नंतर मग प्रॉपर्टीवर जाऊन आपण कधी कधी फसतो किंवा मग आपल्याला असं वाटतं की उगाचच बुक केली आणि तेव्हा रिफंड पॉलिसी पण नसतात. तर ते तुमच्याबरोबर घडू नये त्याच्यासाठी आपण तुमच्यासाठी सुंदर प्रॉपर्टी स्वतः एक्सपिरियन्स करून दाखवलेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. सॅटर्डे संडे तुम्ही येऊ शकता किंवा कधीही तुम्हाला प्लॅन करायचा. फक्त जर कपल जरी असले ना तुम्ही, तरी तुम्हाला ही पूर्ण अपार्टमेंट मिळू शकते. असं नाही आहे की फक्त फॅमिलीसाठी, ग्रुपसाठी आहे. तुम्ही कपल असाल तरी तुम्हाला ही पूर्ण अपार्टमेंट मिळू शकते. तर या, व्हिजिट करा, भेट द्या. हे दापोली एन्जॉय करा, हा निसर्ग एन्जॉय करा, हा समुद्र एन्जॉय करा आणि हा स्टे एन्जॉय करा. तर आता मी घेतो तुमचा निरोप. भेटूया लवकरच कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये, कोणत्या तरी नवीन व्हिडिओसोबत, कोणत्या तरी नवीन ट्रॅव्हल ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.